नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ, नवीन टॉपिक. आपण सगळे अभ्यास करताय ना, अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करून त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आपण पाहिले पाहिजे, ते प्रश्न उत्तर आपण सोडले पाहिजे आणि त्या दृष्टीने ज्या पद्धतीने परीक्षा होतात, परीक्षेचे प्रश्नपत्रिका आपण हाताळल्या पाहिजे आणि त्यानुसार आपला अभ्यासक्रम आणि आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन गोष्टी, एक म्हणजे लसावी आणि दुसरा म्हणजे मसावी, ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. पहा, सगळ्यात अगोदर आपण लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय इन शॉर्ट पाहून घेऊ. लघुत्तम सामायिक विभाज्य, विभाज्य म्हणते मी, लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी आणि महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी. या ठिकाणी विभाजक म्हटलं की मसावी आणि विभाज्य म्हटलं की लसावी. नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी. पुढे मी थोडंसं काहीतरी दिलंय, ते असं आहे की कमीत कमी दोन संख्येला भाग जावा आणि एका संख्येने सर्व संख्येला भाग जावा. ते काय आहे तर ते आपण प्रॅक्टिकली इथं पाहणार आहोत. परीक्षेमध्ये एकदम सिंपल असा प्रश्न असतो, 48, 72 आणि 96 यांचा लसावी आणि मसावी काढा. एक तर लसावी काढा असा येतो किंवा मसावी काढा असा येतो. मी दोन्ही प्रश्न एकत्रितरित्या घेतलेले आहेत. लसावी आणि मसावी काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी एक पद्धत आपल्याला जी यूज करायची आहे त्या पद्धतीने आपण हे सोडणार आहोत. सगळ्यात अगोदर म्हणजे संख्या मांडून घ्या. 48, 72 आणि 96, 48, 72 and 96 ह्या संख्या मांडून घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने बॉक्स करायचा आहे. आता आपल्याला अगोदर काढायचा आहे तो मसावी. अगोदर काय काढायचंय मसावी आणि नंतर काय काढायचंय लसावी. अगोदर का काढायचा, कारण मसावीची एक अट आहे की मसावी म्हणतो की माझ्या पूर्ण संख्यांना एका संख्येने भाग गेला पाहिजे, सगळ्या संख्यांना. बघा, मसावीची अट काय, एकाच संख्येने सर्व संख्यांना भाग जावा, एकाच संख्येने सर्व संख्यांना भाग जावा. मग आपल्याला त्या संख्या शोधायच्या. मग अशी कोणती तरी संख्या पाहिजे की ज्या संख्येने या तिन्ही संख्येला काय जाईल, भाग जाईल. मग हे कळतं कसं, तर यासाठी तुमच्या ज्या कसोटी आहेत ह्या कसोटी तुम्ही काय केल्या असतील, पाठ केलेल्या असतील. ह्या कसोटीवर 100% तुम्हाला ह्या गोष्टी कळतात. आता बघा, जसं इथं एकक स्थानी 8 आहे, 2 आहे आणि 6 आहे, म्हणजे या संख्येला तिन्ही संख्येला 2 ने भाग निश्चित जाऊ शकतो. कंडिशन तीच आहे मसावी काढण्याची की तिन्ही संख्येला भाग द्या. तीन संख्या दिलेल्या आहेत, सगळ्या संख्येला भाग जावा. मी अगोदर 2 ने भाग द्यायचा प्रयत्न करतो. 2 ने भाग देतो मी. चला, 2 दुने 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2 सखी 12, 2 चौक 8 आणि 2 आठी 16. पहा, पूर्ण भाग या ठिकाणी 2 ने गेलेला आहे. आता पुन्हा इथं 4, 6, 8 म्हणजे पुन्हा 2 ने भाग जातो. देऊया आपण. चला, 2 ने परत भाग देऊया. 2 1 2 2 दुने 4, 2 1 2 2 आठी 16, 2 दुने 4, 2 चौक 8. पुन्हा 2 ने भाग जाईल का, तर जाईल. पहा, 2 ने पुन्हा भाग देऊया आपण. 2 सखी 12, 2 9 11, 2 1 2 2 दुने 4. आता पहा, आता या ठिकाणी 2 ने भाग जातोय का, नाही. पण 3 ने ट्राय करायचा. 3 ने नसेल तर 4 ने ट्राय करा, 5 ने ट्राय करा, 6 ने ट्राय करा. तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या संख्या सगळ्या संख्येला भाग जात असेल तर भाग द्यायचा. तोपर्यंत आपला काय असतो, मसावी असतो. तोपर्यंत आपण मसावी आता चालू आहे. पहा, आता या ठिकाणी 3 ने भाग आपण देऊ शकतो. चला, 3 ने भाग दिल्यानंतर काय होईल, 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. आता या ठिकाणी पुन्हा आता या तीन संख्येला भाग द्यायचा आहे. 2 ने जर भाग दिला तर 2 आणि 4 लाच भाग जातो. 3 ने जर भाग दिला तर फक्त 3 नच भाग जातो. 4 ने दिला तर फक्त 4 लाच भाग जाईल. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे कंडिशन, मसावीची कंडिशन काय होते की मसावी म्हणतो की सगळ्या संख्येला भाग गेला पाहिजे. मग जोपर्यंत सगळ्या संख्येला भाग जातोय तोपर्यंत तो आपला मसावी चालू आहे. या ठिकाणी ह्या 4 अशा संख्या आहेत, इथपर्यंत आपला मसावी चालू होता. म्हणून आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर हा मसावी ह्या 4चा काय असतो, गुणाकार असतो. पहा, 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 3.
म्हणजे बेदुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, म्हणजे या ठिकाणी तुमचा मसावी आला 24. मग याच्या पुढे लसावी आपला चालू ठेवायचा. आता पहा या ठिकाणी 2 ने लसावी काय सांगतो की कमीत कमी 2 संख्येला तरी भाग केला पाहिजे. 2 संख्येला तरी भाग केला पाहिजे. मग पहा इकडे पहा 2 ने भाग देऊया. बे 1 बे 3 हा भाग होतोय का नाही, मग 3 जसेच्या तसे घ्यायचे आणि बे 2 4. आता मात्र कोणत्याही 2 संख्येला भाग जात नाही, कारण 1 ला 1 ने, 3 ला 3 ने, 2 ला 2 ने. आता मात्र भाग जात नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे काय, ह्या सगळ्यांचा गुणाकार, उभी आणि आडवी सगळ्यांचा गुणाकार पहा. आता खाली भागच जात नाहीये. मग चला गुणाकार करूया. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 2 पहा. बे दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 दुने 48. व्हेरी गुड. इथपर्यंत झालं 48 गुणिले 3 दुने 6, 6 1 6, मग 6 आणि पुन्हा गुणूया आपण. 6 8 48, 8 चाले 4, 6 2 24, 25 26 27 28, 288. म्हणजे या ठिकाणी लसावी किती आला, 288 आला. या ठिकाणी मसावी अगोदर काढला आपण आणि नंतर लसावी काढलेला आहे पहा. एकदम दम आणि विचारपूर्वक रित्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता पहा. असंच एक उदाहरण अजून एक करूया आपण. आता या ठिकाणी 3 संख्या होत्या. संख्या किती असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, किती संख्या असू द्या पहा. या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत. ओके, आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्ट देण्याचा प्रयत्न करायचा असतो, म्हणून सगळं फास्ट सांगत आहे. थोडंसं पॉज करा, व्हिडिओ पहा आणि पॉज करून सगळं काही पाहून एकदा दोनदा आणि हेडफोन लावून व्हिडिओ पाहत चला. पहा या ठिकाणी 12 15 20 आणि 27 पहा. आता या ठिकाणी कशाने भाग जातोय रे पहा. इथं 1 आणि 2, इथं 5, इथं 0, इथं 7 आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही एका संख्येने भाग जात 2 ने जात नाही. 2 ने याला जातोय, याला जातोय, या दोघांना जात नाही, या दोघांना 3 ने जातोय, बरोबर नाही. 4 ने फक्त 4 3 12 4 25 याला जातोय, बाकीच्या जात नाही. मग लक्षात ठेवायचं या संख्येचा मसावी काय, तर जर कोणत्या संख्येने बाकीच्या संख्येने जर भाग जात नसेल तर त्या प्रत्येक संख्येला 1 ने भाग जात असतो. कितीने भाग जात असतो, 1 ने भाग जात असतो. आणि मग 1 ने भाग दिल्यानंतर संख्या जशीच्या तशी येते. 12 1 12 15 1 15 20 1 20 आणि 27 1 27. मग या ठिकाणी तुमचा मसावी किती, 1. या ठिकाणी मसावी किती, 1. मग आता तुम्ही कंटिन्यू काय करू शकता, लसावी काढू शकता. लसावीचा क्रायटेरिया काय आहे की कमीत कमी 2 संख्येला तुमचा भाग केला पाहिजे. मग चला देऊया आपण कशाने भाग द्यायचा. आता अगोदर 3 ने भाग देऊया. 3 4 12 3 5 15 20 20च, कारण 3 ने भाग दिसला जात नाही. 3 9 27. पुन्हा पहा आता कितीने भाग द्यायचा, आपण 2 ने भाग देऊया. बे दुने 4 5 5, बे 1 बे 0 0 9 9. पुन्हा 5 ने भाग दिला तर 2 2 5 1 5 5 दुने 10 9 9. पुन्हा कितीने 2 ने बे 1 बे 1 1 बे 1 बे 9 9. या ठिकाणी मात्र आता भाग जाऊ शकत नाही. 9 ला भाग दिला तर 3 3 ने जाईल, 3 3 9 3 3 9 विषय. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचा आहे. मग आता आपण या ठिकाणी लसावी काढूया. उभी मांडी पाहू. 1 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2. आडवी मांडी गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 9. 1 किती मांडले तरी काय त्याला सेमच येणार आहे. चला 3 1 3 3 2 6 6 5 6 5 30 30 दुने 60 आणि 6 9 54 म्हणजे 240. या ठिकाणी लसावी आलेला आहे पहा. या ठिकाणी मसावी आला 1 आणि या ठिकाणी लसावी आला 540. या ठिकाणी मसावी आलेला आहे 24 आणि लसावी आलेला आहे 288 पहा. या ठिकाणी नीट पहा, लसावी आणि मसावी काढत असताना
अगोदर आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावीची अट एकच आहे की एका संख्येने सर्व संख्यांना भाग दिलेला पाहिजे. दिलेल्या सगळ्या संख्येला जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत आपला मसावी कंटिन्यू असणार आहे. मग मसावी काढून घ्यायचा. आलेला जिथपर्यंत भाग जात नाही संख्यांना तिथपर्यंत चालू ठेवायचं. त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा, तो तुमचा मसावी असतो. पुढे कंटिन्यू ठेवायचं जोपर्यंत दोन संख्येला भाग जात नाही तोपर्यंत आपला लसावी चालू असेल. उभी आणि आडवी मांडणी लसावी त्यांचा गुणाकार करायचा, तो आपला लसावी असेल. अशाच पद्धतीने इकडे आपण दुसरं उदाहरण घेतलेलं आहे. दुसऱ्या उदाहरणात मात्र कोणत्या संख्येने चारही संख्येला भाग जात नाहीये म्हणून आपण काय केलं, एकने सगळ्या संख्येला काय दिलेला आहे, भाग दिलेला आहे. आणि म्हणून ज्या संख्या ह्या संख्या पहा, ह्या संख्येला भाग जातोय का, सगळ्या संख्येला भाग जात नसेल तर त्या ठिकाणी तिथे मसावी असतो 1 आणि नंतर तुम्ही तुमच्या लसावी काढू शकता आणि तुमचं उत्तर देऊ शकता. पहा लसावी आणि मसावी हा टॉपिक स्टार्टिंगला जोपर्यंत तुम्हाला लसावी आणि मसावी काढता येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा टॉपिक समजू शकत नाही आणि परीक्षेला एखादा प्रश्न तुम्हाला लसावी आणि मसावीवर 100% येऊ शकतो. सो लसावी आणि मसावी ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ व्यवस्थित हेडफोन लावून पाहत चला, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला, कमेंट्स देत चला. काही गोष्टी राहिलेल्या असतील, काही गोष्टी अजून तुम्हाला एखादा टॉपिक हवा असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगत चला. ओके, थँक्यू.